नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये. तर मस्त असा खमंग कुरकुरीत असा चिवडा तयार केलेला आहे मी. चिवडा एक नंबर झाला होता आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार केलेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी हे घेतलेले आहे, पातळ पोहे घेतलेले आहे आणि ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तर त्याच्यासाठी मी एका कटोऱ्यामध्ये तेल टाकलेलं आहे, 1 ते 1.5 चम्मच, आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद पावडर टाकलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे पातळ पोहे आहे ते अगोदर छान चाळून घ्यायचे आहे. म्हणजे त्याच्यातील सगळा कोंडा, जे काही बारीक कूट असतो तो काढून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर छान असं 5 ते 10 मिनटं आपल्याला असे खमंग कुरकुरीत होईपर्यंत थोडेसे परतून घ्यायचे आहे, चांगले भाजून घ्यायचे आहे. 5 ते 10 मिनटं एकदम कमी गॅसवरच भाजायचे, नाहीतर कसं खाली करपून जाईल आणि पोहे आपले जळून जातील. त्याच्यामुळे एकदम कमी लो फ्लेम ठेवायची आहे आणि छान खरपूस असं भाजून घ्यायचे आहे. म्हणजे हे जर पोहे आपण भाजून घेतले ना, त्याच्यानंतर चिवडा बनवून झाल्यानंतर आपल्याला जास्त गरम करायला म्हणजे लागत नाही आणि जास्त भाजायला पण लागत नाही चिवडा. त्याच्यामुळे अगोदरच थोडंसं तेल आणि हळद टाकून पोहे आपल्याला थोडेसे खरपूस असे भाजून घ्यायचे आहे 5 ते 10 मिनटं एकदम कमी गॅसवर. तर अशा पद्धतीतून तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुमच्याकडे कशा पद्धतीने चिवडा तयार करतात मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कोणत्या भागातून माझा व्हिडिओ बघत आहे ते पण नक्की कमेंट करून सांगा. आमच्या विदर्भामध्ये हा पातळ पोह्याचा चिवडा खूप फेमस असा आहे. काही ठिकाणी नुसतं पातळ पोह्याचं करतात, त्याच्यावर अजिबात मुरमुरे टाकत नाही, पण काही ठिकाणी नुसते मुरमुरे टाकून पण करतात. आता पोहे आपले भाजून झाले. आता आपल्याला चिवड्याचा मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी मी तेल गरम केलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मका पोहे तळून घ्यायचे आहे. अंदाजे अर्धा किलो मी मका पोहे तळून घेतलेले होते. कोणी कोणी नुसता मक्या पोह्याचा चिवडा करत असतात, पण या पातळ पोह्यामध्ये तुम्ही मके पोहे टाकून बघा, खूप छान लागतात मका पोहे. आणि छोट्या मुलांना तर खूप जास्तच प्रमाणात आवडतात. त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे मका पोहे टाकून केलेला चिवडा. तर आता मी सगळे हे पोहे काढून घेणार आहे आणि अंदाजे अर्धा किलो मी तळून घेतलेले होते. तर बघू शकता अशा प्रकारे मी तळून घेतलेले आहे मका पोहे आणि छान तळलेले होते. तर आता मी जे पोहे भाजलेले होते त्याच कटोऱ्यामध्ये सगळं टाकून देणार आहे. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला थोडेसे मी जाडे पोहे घेतलेले आहे, ते तळून घेणार आहे. जाडे पोह्यांनी पण छान कुरकुरीत असा चिवडा होत असतो. तर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही करू शकता, नाही तर मग नाही टाकले तरी चालेल. पण मी तळून घेतले हे पोहे, जाडे पोहे, आणि यांनी खुसखुशीत चिवडा होत असतो छान. तर मी थोड्याशा म्हणजे कमी गॅसवरच ठेवायचे. जास्त तुम्ही फुल फ्लेम केली तर म्हणजे पोहे कसे जळून जातील ते. त्याच्यामुळे एकदम कमी गॅसवरच तळून घ्या सगळं. त्याच्यानंतर शेंगदाणे घेतलेले अंदाजे 1 पाव आणि ते तळून घेतलेले आहे. माझ्याकडे लाल शेंगदाणे नव्हते तर मी पांढरे शेंगदाणे घेतले आणि ते पण छान थोडेसे असे तांबूस रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे. जास्त पण तळायचं नाही, नाहीतर थोडेसे मग कडवट लागत असतात शेंगदाणे. त्याच्यामुळे एकदम कमी गॅसवरच तळा आणि थोडेसे हलकेसे ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या, म्हणजे खायला पण छान लागतात शेंगदाणे चिवड्यामध्ये. तर आता मी ते शेंगदाणे पण काढून त्याच पोह्यामध्ये सगळं टाकणार आहे, म्हणजे आपल्याला 17 भांडे भरवायला नको. तर आता शेंगदाणे छान तळून झाले. त्याच्यानंतर मी दाडिया त्याच तेलामध्ये तळून घेणार आहे. दाडिया अशी पण टाकली तरी चालते. आता मी मसाला तयार करणार आहे त्याच तेलामध्ये. त्याच तेलामध्ये तेजपान टाकलेलं आहे, थोडासा हिंग टाकलेला आहे. त्याच्यानंतर बडीशेप टाकलेली आहे, थोडीशी छान लागते बडीशेप पण चिवड्यामध्ये खायला. आणि थोडासा जिरा घातलेला आहे. त्याच्यानंतर लसणाच्या पाकळ्या छान बारीक बारीक चिरून त्या पण टाकलेल्या आहे. आणि त्याच्यानंतर आता थोडेसे धने टाकलेले मी, अख्खे धने. आणि त्याच्यानंतर आपल्याला खोबऱ्याचे तुकडे घालायचे छान बारीक बारीक चिरून. आणि हे आता आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि चांगले फ्राय करून घ्यायचे आहे तेलामध्ये. तर आता हे सगळे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि चांगले होऊ द्यायचे आहे. अंदाजे खोबऱ्याचे तुकडे थोडेसे म्हणजे एकदम तांबूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहे आपल्याला ते. तर बघा छान कलर पण चेंज झाला आहे. आता याच्यानंतर कांदा, मिरची आणि गोड लिंबाचा पाला मी ते सगळं ॲड करून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर ते तुम्ही अगोदरच तळून घ्या कांदे वगैरे, नाहीतर मग उन्हात वाढवलं तरी चालतो. हे मिरची आणि कांदा म्हणजे थोडासा ड्राय झाला की तो पटकन तळून जातो आणि छान कुरकुरीत होत असतो. तर त्या दिवशी ऊन काही निघाली नव्हती, त्याच्यामुळे मी असंच हे करून घेतला आणि छान तेलामध्ये परतून घेतलं याला सगळ्या पूर्ण मसाल्यांसोबत. तर आता याच्यानंतर मी अंदाजे 2 चम्मच तिखट पावडर घातलेलं आहे आणि 2 चम्मच मीठ
1 चम्मच हळद पावडर आणि 1 चम्मच धनिया पावडर घालून घेतलेला आहे आणि थोडीशी चवीपुरती साखर 1 ते 2 चम्मच, म्हणजे छान आंबट गोड लागत असतो. आणि थोडासा आमचूर पावडर पण टाकलेला आहे आंबट याच्यासाठी. आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकदम कमी गॅसवर. फ्लेम अजिबात वाढवायची नाही आहे, एकदम कमी गॅसवरच सगळं भाजून घ्यायचं आहे सगळा मसाला. आणि आता आपला हा मसाला एकदम तयार आहे. आता पोहे पण आपले चांगले भाजून झालेले आहे. तर आता त्याच्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि जे आपण मिक्स करून घेतलं होतं त्याच्यामध्ये सगळे हे जे मसाले आहे ते पूर्ण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. एक प्लेटच्या साहाय्याने किंवा हाताने, पण हाताने म्हणजे मसाला गरम असतो त्याच्यामुळे झाऱ्यानेच ह्याला हे करा, मिक्स करा. नाही तर मग एक प्लेट घ्या आणि त्याने मिक्स करून घ्या. तर बघू शकता इथे आता मी चांगलं मिक्स करून घेणार आहे हे पोहे. म्हणजे चिवड्याचा जो मसाला आहे आणि पोहे ते चांगलं मिक्स करून घेणार आहे. तर बघू शकता छान कलरही मस्त सुंदर आलेला आहे आणि याचं प्रमाण 1 नंबर, म्हणजे व्यवस्थित झालेलं होतं. एकदम तेल पण जास्त नव्हतं झालं आणि कमी पण नव्हतं झालं. तिखट मीठ सगळं व्यवस्थित प्रमाण झालेलं होतं. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि या पद्धतीने नक्कीच करा, कारण की खूप छान होत असतो चिवडा. तर मुलांना पण म्हणजे खूप जास्त प्रमाणात आवडत असतो. या चिवड्याची चव 1 नंबरच लागत असते आणि एवढा भारी झाला होता चिवडा, खूपच छान. बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे चिवड्याला. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि बघू शकता आता पोहे भाजले नाही आहे तरी पण एकदम कुरकुरीत असा चिवडा झाल्याने एकदम बारीक झालेला आहे. आता याला आपल्याला म्हणजे नाही तुम्ही गॅसवर गरम केलं तरी पण चालतो, एकदम असाच कुरकुरीत चिवडा राहणार आहे. तर बघू शकता छान कडक पण झालेला आहे आपला चिवडा. आणि याच्यानंतर जो आपण ज्या कटोऱ्यामध्ये आपण मसाला केला होता त्याच्यामध्ये मी थोडेसे मुरमुरे टाकलेले आहे आणि छान म्हणजे त्याचा जो पिवळेपणा हळदीचा तो लागून जातो चिवड्याला आणि तेल आपलं वाया नाही जात. त्याच्यामुळे त्याच्यामध्येच मी मुरमुरे मिक्स केले आणि ते आता चिवड्यामध्ये टाकून द्यायचं आहे. तर बघू शकता कढई मी पूर्ण साफ करून घेतलेली आहे आणि आता हे आपल्याला मुरमुरे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर ज्याप्रमाणे आपण पोहे भाजले तसेच तुम्ही मुरमुरे पण तेल आणि हळद टाकून म्हणजे थोडंसं परतून घेऊ शकता. नाही परतून घेतलं तरी पण असे टाकले तरी चालते. त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातो आणि त्याला पण एकदम म्हणजे चिवड्याचा कलर येऊन जातो. तर आता आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे खसखस असेल तर तुम्ही खसखस पण ॲड करू शकता. तर मी काही याच्यामध्ये ॲड केली नाही, माझ्याकडे नव्हती त्याच्यामुळे, पण खसखस पण छान लागत असते. तर आता आपला चिवडा 1 नंबर असा तयार आहे. तुम्हाला जर वाटत असेल की अजून कुरकुरीतपणा पाहिजे असेल तुम्ही अजून याला थोडंसं 5 मिनटं गॅसवर गरम करून घ्या, म्हणजे एकदम कमी फ्लेमवर. तर तयार आहे मस्त असा आपला पातळ पोह्याचा चिवडा आणि मके पोहे घालून तर तयारच केलेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि त्यासोबत बेल आयकॉनला पण प्रेस करत जा, म्हणजे जे काही मी नवीन व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव. बाय बाय.